चांगलं आहे ना, स्वागत आहे. राज ठाकरेंनी मीरा रोडला यायला हवं. त्यांचं मीरा रोडचा स्थानिक आमदार म्हणून मी स्वागतच करतो. आणि अ, राज ठाकरेंसारख्या व्यक्तींनी मराठी माणसाला मीरा भाईंदरच्या भेटीला येणं हे मीरा भाईंदरकरांचं भाग्य आहे. त्यामुळे त्यांचं मी स्वागत करत असताना भविष्यामध्ये सुद्धा मीरा भाईंदरच्या मराठी माणसाचे जे काही प्रश्न असतील, मी तर सोडवतोच आहे, पण माझ्यासोबत जर राज ठाकरे सुद्धा त्याला सहकार्य करत असतील तर अधिक त्याच्यामध्ये आनंदाची गोष्ट पण आपण एक म्हटलं होतं की प्रयोगशाळा होतीये, मात्र आता या मीरा रोड मधली शांतता टिकवण्यासाठी नाही. बघा, शांतता तर आता मीरा रोडला अबाधित आहे. मीरा रोडची सगळी लोक जे आहे ते शांतताच त्यांना हवी आहे. परंतु राज ठाकरेंसारखी व्यक्ती येते आणि फक्त मीरा रोडला मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी येत असेल तर त्याचं स्वागत करणं मी माझं कर्तव्य समजतो. परंतु आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना गेली अनेक वर्ष मीरा भाईंदरच्या मराठी माणसांसाठी आम्ही कामं करतोय ना. आणि एक दिवस येऊन नाही, आम्ही 365 दिवस त्यांच्यासाठी काम करत असतो. परंतु शेवटी ठीक आहे, महापालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यामुळे ह्या निवडणुकीच्या दरम्यान हा जो मुद्दा आता काय सगळ्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, त्या माध्यमातून जर ते येत असतील, त्या मोर्चामध्ये जे काही मनसेचे कार्यकर्ते होते त्यांनी त्यांना जर आमंत्रण दिलं असेल तर निश्चितपणे त्याचं स्वागत करणं मी माझं कर्तव्य.